जिंतूर तालुक्यात वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाडीची कारवाई। अवैध वाळूची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पकडले। जिंतूर व ग्रामीण भागात वाळू माफियांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून दिवसाढवळ्या करपरा व दुधाणे नदी पात्रातून अवैध मार्गाने वाळू उपसा करत आहेत। परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या माफियांवर धडाडीची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने वाळू माफियांना धसकी पडली असून बोरी पोलीस ठाणे व जिंतूर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 वाळूचे ट्रॅक्टर पकडले आहे। परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील बेनेवाल यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अजित बिरादार, पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, पोलीस शिपाई नामदेव डुबे, राम पौळ यांचे पथक जिंतूर तालुक्यात अवैध धंद्याची माहिती काढत कारवाई करण्यासाठी गस्तवर होते। दिनांक 9 मे रोजी गुपित माहितीच्या आधारे रोहिला पिंपरी परिसरात सापळा रचून अवैध वाळूची वाहतूक करणारा पासिंग नसणारा लाल रंगाचा ट्रॅक्टर पकडला। तर याच पथकाने दिनांक 11 मे रोजी रात्री जिंतूर परभणी महामार्गावरील नागपूर बस स्थानक परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारा स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर पकडला व त्याच रात्रीला उशिरा जिंतूर जवळील इटोली व सावळी रस्त्यावरील गणेशनगर तांडा परिसरात अवैध वाळूचा वाहतूक करणारा निळ्या रंगाचा पांढरा पट्टा असलेला न्यू हायलँड कंपनीचा ट्रॅक्टर पकडला। या तिन्ही कारवाई सिद्धेश्वर चाटे व नामदेव डुबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धेश्वर नारायण अनंतवार राहणार असेगाव, भगवान उत्तमराव गरुड राहणार नागापूर व इतर 2 चालक 2 ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा रजिस्टर नंबर 124/2025, 126/2025, 245/2025 कलम 303 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत 18,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास बोरी व जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाळू माफियांच्या मागे हात धुवून लागल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत।